करतायत आणि प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर एकच साफ रणनीतीने असतात आणि आपण पाहिलं या मॅचमध्ये सुद्धा काहीतरी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. पाहूया, बॉलिंग ट्रॅकवर आहेत पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन राहुल अंधेर, समोर असतील उमेश परेड. बेस्ट वर्सेस बेस्ट, एक ऑलराऊंडर खेळाडू पोमन टीमचा तर एक दुसरा ऑलराऊंडर खेळाडू आय ग्रुप भाटपाडा टीमचा. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका हवेत आहे आणि पहिला चेंडू थेट आपण पाहिलं उडवलाय डीप एक्स्ट्रा कर बाउंड्री लाईनच्या पार. हा उमेश नावाचा हा क्वालिटी क्लास A1 शॉट षटकार. काय जबरदस्त फटका देखना नेत्रदीप षटकार ठोकला पहिल्याच बॉलवर आणि ह्या खेळाडूची दहशत आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. उमेश परेड यावेळेला पाहिला पण थोडासा गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न होता, म्हणजे गती जास्त प्रदान करण्याचा प्रयत्न होता आणि ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला जास्त बाहेर जातोय चेंडू आणि वाईट एक्स्ट्रा रन्स मिळेल. धावफलक 7च्या घरामध्ये आणि उमेश साठी काहीतरी प्लॅनिंग वापरावी लागेल राहुल या खेळाडूला. ओ माय गॉड, ये क्या हुआ, जो नहीं होना था वही हो गया. हे प्रभु, हे श्री राम, अब आने वाला हाल क्या होगा अभी बताएंगे, क्योंकि ये कैच जो छोड़ा है. मोठी ही विकेट मिळाली असती आहे उमेशची आणि ती मात्र कॅच सुटल्यानंतर आता पाहिला रिव्हर्सचा फटका, चांगला फिल्डिंग पाहायला मिळत आहे. चेंडूला स्टॉप केलाय, परंतु ज्याप्रमाणे कॅच सुटल्यानंतर तितकं काय पुढच्या चेंडूवर मोठं नुकसान झालं नाहीये. प्रयत्न तर उमेशने केला होता मोठं नुकसान करण्याचा गावदेवी पोमन टीमचा, परंतु तसं काही होताना पाहायला मिळालं नाहीये. एक धाव मिळाली, धावसंख्या आपण पाहिली आहे तर 1ने प्लस होते. टीमच्या टोटलमध्ये आपण पाहिलं 8. राहुल अंधेर आपण पाहिला एक्सपिरियन्स भरपूर आहे, भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं आपल्या क्रिकेटची सुरुवात त्याने टेनिसमध्ये केली, त्यानंतर लेदर क्रिकेटसुद्धा त्याने खेळला आणि भरपूर फायदा झाला. जे मध्ये लेदर क्रिकेट खेळ त्यांनी त्याचा भरपूर टेनिस क्रिकेटमध्ये त्यांना फायदा मिळाला सुद्धा आहे. ऑन साईडला ड्रॉप करण्याचा प्रयत्न हवे, चेंडूच्या खाली फिल्डर आहेत. इथे मात्र फटक्यामध्ये तितकी ताकद असायला हवी होती, ती नव्हती आणि तेच कारण आपण मला फटका फसला. मिड विकेटला एक सोप्पा झेल मात्र कलेक्ट केला आणि पहिला मोठा धक्का ग्रुप भाटपाडा टीमला कल्पेश रूपानं बसला. पहिला विकेट गमावलाय, फर्स्ट विकेट लॉस. धन्यवाद डीजे. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, त्यानंतर एक वाईट चेंडू आला, परंतु त्यानंतर आपण पाहिली आहे तर कहाणी काय आहे तर गोलंदाजानं ज्या बॉलवर आपण पाहिली की भरपूर काही शिकून घेतला राहुलला आणि एका कमबॅक गोलंदाजी ज्याला म्हणतात आणि ती गोलंदाजी केली. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरमध्ये हवेत फटका, मिस टायमिंग आहे, झेलची संधी प्राप्त झाली आहे. ओ माय गॉड, पुन्हा एकदा कॅच सुटला जातोय आणि चांगले फिल्डर होते तिथे, हेमंत होते कदाचित. हेमंतच्या माध्यमातून कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत. एका चांगल्या आउटफील्डचे खेळाडू म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, परंतु कॅच दोन्ही खेळाडूंना एक एक जीवनदान मिळालं आहे. उमेश म्हणतायत नक्कीच जे शॉट सिलेक्शन होतं चुकीचं होतं. आत्ता पाहिलं की पहिल्या षटकामध्ये षटकार पडल्यानंतर राहुल अंधेरनं भरपूर काही कमबॅक केलं. धावफलक आपण पाहिलं तर 10 धावा फलकावर जर पाहायला मिळत आहेत. पाहूया आपण दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. वया डीजेकडे
थँक्यू. या वेळेला मात्र आपण पाहिलं की पहिलं षटक फिनिश झालंय. आता पाहावं लागेल. दोन्ही खेळाडूंना एक एक जीवनदान. उमेशला मिळालेलं ते मोठं जीवनदान, त्यानंतर रुपेशला मिळालेलं मोठं जीवनदान. अडमाणीत असे जीवनदान मिळत नाही आहेत. मला आठवतंय की उमेश या खेळाडूला ज्या जीवनदान वाकीपाड्याची स्पर्धा, हा पहिला बॉल हेमंतचा ऑन साईडला मिड विकेटला खेळाय. राहुलच्या माध्यमातून चांगली फिडिंग झाली, चांगला थ्रो झालाय आणि सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतात. म्हणजेच उल्लेख करतो उमेश परेड या खेळाडूचा. तर वाकीपाड्याची स्पर्धा पालनापाड्याच्या मैदानावर एकाच वेळा 4 कॅचेस सुटले होते उमेशच्या, परंतु त्यानंतर अक्षरशः जी खेळलेली त्यांनी पारी होती एक शानदार आणि कमालीची पारी खेळली होती. रुपेश आपण पाहिला, पण तरी ते आता या गोलंदाजामध्ये आपण बघितलं तर जे तंत्र आहे, म्हणजे मी म्हणूनच म्हणतो ना की गोलंदाजी अटॅक कसा असायला हवा तर गावदेवी वुमन टीमसारखा असायला हवा. हे अनेक वेळा त्याने दर्शवून दिले. आपल्या बॉलिंगच्या जोरावर कित्येक सामने आपण पाहिलं त्यांनी जिंकलेत. चांगला फुलर लेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केला जातोय. उमेश स्ट्राईक एंडकडे होते. आता काहीतरी आपण पाहिलं तर थोडंसं संयम आणि नियंत्रणामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतात दोन्ही बॅटर्स, कारण की आपल्या टीमला भागीदारीची गरज आहे. विकेट गमावल्यानंतर आपण पाहिली कल्पेशची एक मोठा शॉट एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळते. परंतु गावदेवी वुमन टीमच्या समोर मित्रांनो 4 षटकामध्ये कमीत कमी आपण बघितलं तर 50+ म्हणजे 50-55 धावा उभं करणं गरजेची बाब असेल, कारण की नुसती बॉलिंग नाही आहे तर बॅटिंग लाईनअपसुद्धा खूप चांगली या टीमकडे. त्याच्याकडे आपण बघितलं तर मग जास्त लक्ष विशाल या खेळाडूकडे नक्कीच फोकस होत आहे. आफ्टमच्या जवळ होता, बॅटची बाहेरील कडा, मात्र थोडंसं नशिबाची साथ मिळत नाही आहे. चेंडू स्लो होत आहे, धावा मात्र मिळत आहेत. आउटफील्ड थोडंसं खराब असल्या कारणामुळे आपण पाहिला भरपूर वेळा फायदासुद्धा होतो या मैदानाचा आणि मात्र तोटासुद्धा होताना पाहायला मिळाला आहे आपल्याला. या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं, कालच्या दिवसामध्ये लगभग असे 2 चौकार जे बाउंड्री लाईनच्या अगदी पार जातीलच, परंतु ते थांबले सुद्धा होते. म्हणजे ह्या आउटफील्डने भरपूर दगासुद्धा दिला आहे, फायदासुद्धा होताना पाहायला मिळाला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर फटका चांगला आहे, परंतु जिथे आपण पाहिलं तर फील्डमध्ये होताना पाहायला मिळत आहेत चुका. हॅलो 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 नो बॉलचा इशारा मात्र इथे आमच्यापर्यंत पोहोचवला जातो आहे पंचांच्या माध्यमातून, कारण की कमरेच्या वर चेंडूच्या हाताने झाली आहे आणि तेच प्रमुख कारण एक्स्ट्रा रन्स मिळतील. जो झोन आपण पाहतोय आपल्या जवळजवळ फाईन लेग क्षेत्रामध्ये आहे, जिथे जर चेंडू मध्ये गेला तर 2 धावा, फ्रीडचा चेंडू असेल, डायरेक्टली गेला तर षटकार आणि बाउंड्री लाईनच्या पार गेला चौकार मिळेल. फ्रीडचा चेंडू असेल, आता फ्रीडचा चेंडू मात्र आपण पाहिला आहे उमेशनं मिस केलाय, परंतु संधी असते रनआउटची मात्र ती घेण्याचा प्रयत्न केला होता. इथून आपण पाहिलं तर थोड्यासाठी आपण पाहिलं तर कमबॅक मात्र नक्कीच केलं हेमंतने, परंतु एक कॅच सुटला. आणि आज आपण पाहिली आहे ना तर गावदेवी वुमन टीम जी ओळख नाही या टीमची, मग कुठेतरी आपण पाहिलं तर जणू काही नजर लागली या टीमला. फील्डमध्ये आपण पाहिलं तर मिसफील्ड होताना पाहायला मिळाले. फलकावर आहेत 24 धावा आणि 2 षटकाचा खेळतून फिनिश झालेला आहे. आत्तापर्यंत आउटफील्डमध्ये 3 कॅचेस सुटले आहेत, एक विकेट किपर, त्यानंतर एक आपण पाहिला तर मिड विकेट. 24 धावा आहेत फलकावर आणि एक लॉंग ऑफला. जवळजवळ ती 3 कॅचेस, त्या 3 कॅचेसला आपण पाहिलं अधिक बारकाईने तर मग
या टीममध्ये आपण पाहिलं तर मग त्या आउटफील्डमध्ये झालेल्या चुका त्याचा मोठं नुकसान होऊ शकतंय. नयन बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. आता तिसऱ्या क्रमांकाचा स्पेल ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच एक चांगली कामगिरी करत असताना हे पाहायला मिळत आहेत. आपल्या टीमसाठीच पाहिलं असेल महत्त्वपूर्ण. पाहूया लेफ्ट आर्म गोलंदाजी. यावेळेला हुकचा फटका पाहायला मिळतोय. हवेत आहे. पाहावं लागेल चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आणि जर बाउंड्री लाईन पार केली तर मिळतील धावा 4. आणि यस डेफिनेटली बाउंड्री लाईनच्या पार झालाय म्हणजे 4 धावा मात्र त्या फटक्यावर जरूर मिळतील. बाउंड्री लाईन आहे तिथे आणि त्या बाउंड्री लाईनच्या पार चेंडू निघून जातोय तर 4 धावा मिळतात. डायरेक्टली गेला तर षटकार मिळेल आणि नक्कीच तिथे जर आतमध्ये थांबला तर 2 धावा आहेत. जो स्कोरिंग झोन आहे तो तुमच्यापर्यंत आधीसुद्धा पोहोचवला होता आणि पुन्हा एकदा पोहोचवतोय. नेक्स्ट मॅच असेल 2 टीम्सच्या मध्ये कारण की 2 टीम्स एका बाजूने आपण पाहणार होता बुरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली आणि केतकी बॉईज खंडीपाडा. महत्त्वपूर्ण सूचना असतील लक्षात घ्या. जो पहिला कर्णधार आपण पाहिला जर उपस्थित राहील टॉस बॉक्समध्ये आणि त्यालाच कॉल करण्याची संधी मात्र मिळेल. थोडंसं मिश्रण करण्याचा प्रयत्न होता इथे गोलंदाजीमध्ये नयनच्या माध्यमातून परंतु थोडंसं अतिरिक्त झालंय. वाईट बॉलचा इशारा मिळतो. एक्स्ट्रा रन्स मात्र इथून मिळणार आहे. धावफलक मध्ये भर पडतंय 29. यावेळेला इनसाइड आउटचा फटका चांगला फटका आहे. अतिशय चांगली फटकेबाजी करत असताना उमेश परेड नावाचा खेळाडू षटकार आणि जिथे कॅचेस सुटल्या होत्या आणि त्याचा फायदा मात्र मोठा मिळतोय आणि इथून मात्र हा खेळाडू मागे वळून पाहणारा नाही आहे. जिद्दीने क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातोय आणि मात्र अशाच प्रकारची फटकेबाजी त्याच्या मॅचमधून पाहायला मिळेल. पस्तीस धावा फलकावर झालेल्या आहेत या षटकारानं आणि उमेश परेडचा जर खेळ पाहिला तर भरपूर चांगला आत्तापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत आणि इथून आणखीन काही प्लस धावा करेल यामध्ये शंका नाही आहे. ऑन साईडला पाहतोय अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडूला उडवलंय. हाय अँड हँडसम उमेश नावाचा फटका जणू काही 440 वॉटचा झटका मिळतील 6 धावा. बिग हिट सुपर बॅटिंग बाय मिस्टर उमेश परेड. या खेळाडूची दहशतच आहे. 41 धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. 41 रन्स आणि अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहिलं. तिसरा षटक ऑन आहे. रिव्हर्सचा फटका या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्या झोनवरचा चेंडू होता परंतु आपण पाहिला की तिथे आहे मात्र सफलता मिळाली नाही आहे आणि म्हणून म्हणतो या खेळाडूला दुधारी तलवार आहे. परंतु नयनचा जो विचार होता अँगल बदलून गोलंदाजी करण्याचा मात्र त्याचा थोडासा मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता. हवेत फटका आहे. उंची जास्त आहे. लांबी किती आहे तर लांबी कमी आहे आणि इथे पाहायला मिळालं आणखीन एक कॅच ड्रॉप. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं की रन आउटसाठी मात्र आपण पाहिलं की तिसऱ्या अंपायरकडे लक्ष मात्र नक्कीच केंद्रित केलं. तर तिसऱ्या अंपायरला मात्र आपण पाहिलंय डिमांड केली आहे परंतु कॅच होती जिथे पकडली असती तर तिसऱ्या अंपायरकडे आपण पाहिलं रनआउटसाठी जायची गरजच नसती आहे.
डेफिनेटली आपण बघितलं फलंदाज मात्र बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट जरूर मिळालाय. रुपेशला परतावं लागेल. विकास नाही नेला होता कोणी चोरला. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे. भरपूर कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत. विकास न्यू बॅटर पण पहिले मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले आहेत. नयन समोर असतील उमेश. अटॅकिंग क्रिकेट खेळ आहे उमेशनं. हलक्या हाताने पुश केलाय चेंडूला. मात्र आपण पाहिलं तर एक धाव मात्र इथून कंप्लीट केली आणि एका धावेने षटकाची होती समाप्ती. 3 षटकाचा खेळ मात्र अखेरीस समाप्त झाला आणि 3 षटकामध्ये फलकावर मात्र धावा आलेल्या आहेत. आपण पाहिल्या तर तब्बल 43 धावा. मग शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 6. तर या 6 चेंडूमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण खेळ आपण पाहिला तर कोणता खेळाडू करेल. थँक्यू डीजे. आणि तेच आपण प्रमुख कारण पाहतोय की आज विशाल थोडासा अनफिट आहे. तेच कारण आहे कारण की विशालचं सुद्धा एक अनुमानित आपण षटक पाहतोय. तो अनफिट असल्यामुळे आपण पाहिलं या टीमचा हिस्सा नाही राहिला आणि त्याची कमतरता जरूर जाणवेल गावदेवी पोमन टीमला. विकेट किपरच्या भूमिकेत नयन. उमेशचा जर उल्लेख करायचा झाला तर जीवनदान त्याला भरपूर मिळाले आणि त्याच जीवनदानाच्या आधारावर चांगली इनिंग त्याने बिल्डअप केले. आपल्या टीमचं टोटल 43 3 ओव्हरमध्ये. आणि आता पाहिलं तर आपण पाहिलं हितेश आलेत जे शेवटच्या षटकामध्ये. हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत. परंतु ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू त्यावर एक क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. चेंडू एका टप्प्याने पण पाहिला बाउंड्री लाईनच्या पार जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक दमदार उमेशच्या बॅटमधून गावदेवी चषकातील हा चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. पुढील 2 टीमचे कॅप्टन आपण वेळेच्या आधी उपस्थित राहायचं आहे ही विनंती असेल, ही सूचना असेल. तो पहिला कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहील त्यालाच कॉल करण्याची संधी मिळेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती आली आहे आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव त्यांच्या माध्यमातूनही आमच्यापर्यंत माहिती दिली आहे. हा चेंडू पाहावा लागणार आहे ऑफस्टंपच्या जवळ, परंतु हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स मिळणार आहे. इथे थोडंसं काहीतरी आपण पाहिलं की एक स्ट्रॅटर्जी गेम प्लॅनिंग ऑफस्टंपच्या जवळ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची कडा आहे. नयन मात्र कमी पडलाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने वेगाने चेंडू. चेंडू थांबणार नाहीये ते आणि पाहता पाहता वेगानं अगदी चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील पुन्हा धावा 4 येताना पाहायला मिळतोय हा चौकार. धन्यवाद डीजे. आज दिवस उमेशचा आहे. नशिबाचे साथ मिळते त्याला कारण की चौकार जो आला त्यापूर्वी आपण बघितलं की अशाच प्रकारची एक एज आली होती. ती जवळजवळ पहिल्या षटकामध्ये तिथून ड्रॉप झाल्यानंतर चांगलं क्रिकेट त्याने खेळलं आहे. बाउन्सरचा मारा केला परंतु तो कितका यशस्वी होता तर हाईट फॅक्टर खूप महत्त्वाची होती आणि बाउन्सर होता. वाईट बॉल मात्र नक्कीच घोषित केला जातोय. एक चेतावणी दिली जाते. हाईट फॅक्टर खूप महत्त्वाचं ठरलं आणि एक बाउन्सची चेतावणी दिली आहे गोलंदाजाला. आफ्टरच्या बाहेरून चेंडू मात्र खेचून मारला. गॅपमध्ये आहे चेंडू. बाउंड्री लाईनच्या दिशेनं आहे. पाहावं लागेल. पंचांचा इशारा मिळतोय आणि यस डेफिनेटली हा षटकार. उमेश आपण पाहिलं तर या डेथ ओव्हरमध्ये डेंजरस बॅट्समन आहे.
चेंडू टाकून झाले ती या ओव्हरमध्ये आपण पाहिली आहे 3. आता मात्र पुन्हा एकदा फटका हवेत फसलाय. शतरक्षक येतात दुरून, डिस्टन्स लांबचा आहे परंतु आणखीन एक झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहिले आहे ती की कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ, परंतु इथे कॅचेस भरपूर सोडले जात आहेत. तर पुन्हा एकदा आपल्याला जे चित्र पाहायला मिळत आहे की जवळजवळ ज्याप्रमाणे उमेश या खेळाडूच्या कॅचेस, मला वाटतं जी मागची स्पर्धा एकाच इनिंगमध्ये 4 कॅचेस सुटल्या होत्या, इथे सुद्धा तेच होते. एकाच इनिंगमध्ये लगभग 4 कॅचेस सुटल्यात आणि नशिबान असतात असे खेळाडू. रिव्हर्सचा फटका लगा तो 6 नाही तो कॅच फिक्स, आणि यावेळेला कॅच मात्र फिक्स पकडली आहे. लगभग मात्र हे प्रयत्न करावे लागले परंतु अखेरच्या क्षणाला मात्र यश मिळालं. परंतु उमेशने मात्र आपली कामगिरी योग्य रीतीने कंप्लीट करत असताना मात्र अतिशय चांगले बॅटिंग करत असताना मात्र परताना पाहायला मिळाला. थँक्यू. डीजे 61 धावा आणि त्यामध्ये 61 मध्ये आपण बघितलं तर वैयक्तिक उमेशचं योगदान आपण पाहिलं तर 43 धाव्यांचा. मी तर म्हणेन की जवळजवळ जो कॅच आला होता दुसऱ्या की तिसऱ्या चेंडूवर तो पकडला असताना तर मग 43 पैकी 6 बाजूला ठेवा, जे जवळजवळ आपण बघितलं की किती धावांचं मग आपण पाहिलं ते डिफरंट होता आणि खेळ कसा बदलला असता. परंतु क्रिकेटमध्ये जडतरला महत्त्व नाही आहे. नवीन आलेले बॅटर त्यांनी सुद्धा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. भरपूर हवेत चेंडू आहे आणि पाठलाग तर मात्र केला जातोय. चेंडूची फेकी येते नास्टाकेनकडे, परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र येताना पाहायला मिळत आहेत वाद. आणि इथून आपण पाहिलं तर जवळजवळ 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर तब्बल झालेल्या आहेत फलकावर 63 धावा आणि 64 धावांचं एक मोठं लक्ष हे मात्र आपण पाहतोय. एक बिग टार्गेट, कारण की गावदेवी पोमन टीम आपण पाहिली तर त्यांच्याकडे सुद्धा एक चांगली फलंदाजी आहे आणि ती ओळखली जाते. आता आपण करणार आहोत टॉस. 2 कॅप्टन असतील त्यांना मी रिक्वेस्ट करतोय पुन्हा एकदा की जो पहिला कॅप्टन उपस्थित राहील त्यालाच कॉल करण्याची संधी मिळेल. चल तुझी घरी मोडू तू तंगडी. हॅलो, चला 2 कॅप्टन जो पहिला कर्णधार इथे उपस्थित राहील टॉस बॉक्समध्ये त्यालाच कॉल करण्याची संधी मिळेल आणि ती संधी बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीमला मिळते. सातिवली टीम आली त्यांच्याकडे आता कॉल असेल, कारण की मी आधी सूचना दिल्या होत्या टॉस बॉक्समध्ये जो पहिला कर्णधार उपस्थित राहील आणि त्याला कॉल करण्याची संधी मिळेल. कारण की वेळेवर उपस्थित राहत नाही आहेत. भरपूर आपण पहिला टुर्नामेंट्स चालू आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या हेमंत दादा सुतार यांच्या शुभ हस्ते आणि सातवली टीमकडून कॉल येईल. छापा आणि इथे छापा. दादा शुभेच्छा द्या आपण दोन्ही कर्णधारांना आणि आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. उमेश टॉस जिंकलाय. केतके बॉयज खंडीपाडा टीम चांगली टीम ओळखली जाते. काय डिसाईड करणार? फिल्डिंग. काय वाटतंय की आज पूर्ण टीम, कारण की मध्यंतरी खेळतात तुमची टीम नेहमीच संडेला खेळत असते, आज मध्यंतरी खेळतात, म्हणजे कसं असेल कॉम्बिनेशन टीममध्ये? नाही, अर्धे फिल्डर नाही आहेत तर यंग पोरांना थोडा चान्स दिला आहे आज. फील्ड करायचे आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं सातेवलीचा रेकॉर्ड या मैदानावर भरपूर चांगले, प्रत्येक स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी आहे. आज काय विचार आहे की आपल्या टीमसाठी इथून जर या सीझनची सुरुवात धडाक्यात करणार? हो, नक्कीच करू. मग जे अपूर्ण खेळाडू आहेत, परंतु असं कोणता तरी खेळाडू असेल तो चांगली कामगिरी करू शकतो आपल्या टीमसाठी? आकाश आहे, मी आहे आणि किरण आहे. नक्कीच या 3 खेळाडूंची आता सगळ्यात मोठी जबाबदारी असेल.
आज ज्याप्रमाणे आपण बघितलं की मग केतकी बॉईज खंडीपाडा टीमच्या समोर कधी तुम्ही खेळलात, हो खेळलोय. कसं रेकॉर्ड काय होता, रिझल्ट काय होता? तेच 50-50. म्हणजेच 50 म्हणजे जे कधी ते कधी तुम्ही, म्हणजे आज आपण बघितलं म्हणजे ही मॅच सुद्धा एक आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळेल. हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला उमेश. आपण बघतोय की कितकी वाईज खंडीपाडा टीमच्या कर्णधार काय वाटते ज्याप्रमाणे बॅटिंग आता तुम्हाला करायची आहे, हा मनासारखा निर्णय असेल की मनाच्या विरुद्ध आहे? हो मनासारखं आहे. म्हणजे तुम्ही टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घेतली असती. हो नक्कीच. मग काय वाटते की टीम सातिवली म्हणते की त्यांचे आज प्रमुख काही खेळाडू आहेत ते अनुपस्थित आहेत, आणि तुमच्या टीममध्ये कसं कॉम्बिनेशन आहे? आमची पण टीम थोडी 2-3 प्लेयर कमी आहेत, तरी आम्ही खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू. मग जे कमी असणारे खेळाडू ते बाजूला ठेवा, मग महत्त्वपूर्ण जबाबदारी कोणते खेळाडू करतील या मॅचमध्ये तुमच्याकडून? दिनेश आहे, मी आहे, स्वतः वैभव आहे, विकास वगैरे आहेत, बाकी ऑल टीम मेहनत. नक्कीच आपण बघितलं तर मग गावदेवी ट्रॉफी आहे, आणि म्हणजे क्रिकेटचं सत्र सुरू झालं की प्रत्येक टीम म्हणजे विचार करते की नव्या पर्वाची सुरुवात आपण नव्या आगाजाने करूया, म्हणजे एक विचारत असते आज खेळायला जाणार तर नक्कीच जिंकून येणार. मग तुमचा विचार काय, इथून एक ट्रॉफी आज लागू करण्याचा प्रयत्न करणार? हो प्रयत्न नक्कीच करू. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्समधून अहवाल असा मिळतोय की टॉस जिंकला गेला आहे बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीमनं, आणि डिसाईड केलं आहे की फील्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं केतकी बॉईज खंडीपाडा टीमला. ही पुढची मॅच पाहायला मिळेल, परंतु प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला मॅचसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, आणि तिथे करायचं आहे भला मोठा डावांचा डोंगर चेस. नक्की तो कशा पद्धतीने केला जातो ह्याचं धावते विवरण ऐकवण्यासाठी सज्ज झाल्यात मायक्रोफोनवर आमचे साथी श्रमचक मित्र मॅन फ्रॉम पायगा विजय विजय. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद जयेश डुकले. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, अतिथींचं देखील. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आहे गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा आयोजित गावदेवी चषक 2024 हा भव्य दिव्य महासोला मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजे 64 धावांचं. 16च्या सरासरीनं 32 षटकामागे धावा पूर्ण कराव्या लागतील गावदेवी वुमन टीमला. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला आहे रुपेश परेड. पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला तर चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतो हा चौकार. अक्षय धन्यवाद. डीजे चौकाराने या ठिकाणी स्वागत केले रुपेश परेडचं. हेमंत यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा चेंडू आहे वाईट. आव्हानाच्या सुरुवातीमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या 5. आज आपण पाहिला तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सल्लागार सुनीलजी पागी साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळेस आपण पाहिला तर हा फुल टॉस बॉल होता, पॅडच्या रडारमध्ये व्यवस्थित आला नाहीये. जस बिमरसाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. येस, थोडंसं कमरेच्या वर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि असणार आहे नो बॉल. आणि येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा निश्चितच पुरेपूर फायदा या ठिकाणी आपल्याला घेता येतो. यावेळेस मिस टाइम फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जाईल, यात काही शंका नाहीये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. लक्ष जर आपण पाहिलं ना तर लक्ष आहे ते म्हणजे 64 धावांचं. प्रति षटकामागे 16ची सरासरी गाठायची आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू टाकून झाले आहे ते फक्त
3. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर फर्निचर उद्ध्वस्त. राहुल अंधेर याला मात्र परतावं लागेल यावेळेस. डगआउटच्या दिशेला आउट. धन्यवाद डीजे. थोडंसं मिस्टेक झाली होती. मात्र आता 3 चेंडू टाकून झालेत, कारण एक वाईट टाकला होता आणि एक नो बॉल टाकला होता. ते थोडंसं कॅल्क्युलेशन थोडंसं चुकीचं झालं होतं. क्षमा असावी. परंतु मोठा धक्का लागलाय तो म्हणजेच टीम गावदेवी पोमण संघाला. राहुल अंधेर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू होता आणि निश्चितच त्याला मात्र परतीचं तिकीट मिळालं गेलं. अगदी लोकलमध्ये चेंडूची हाताळली गेली आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. हॅपट्रॅकर बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच होता, परंतु 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर लॉंग लेग क्षेत्रामध्ये, शॉर्ट लॉंग लेग क्षेत्रामध्ये निश्चितच होते. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 1 बाद 10 या आकड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर उमेश महाले यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली टीमचे संघनायक उमेश महाले. यावेळेस आपण पाहिलं तर इष्ट्यांच्या समोर पकडला गेला आहे. पंचांचं बूट वर येतोय आणि यस, काय जबरदस्त डिसिजन, अगदी क्लोज पाहायला मिळालंय आणि लेग विपरच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. यस, स्प्रे मैदानाच्या आतमध्ये पोचवा. तर स्प्रे जो आहे तो मला वाटतं संपलेला आहे, येईल थोड्या वेळामध्ये, थोडंसं ॲडजस्ट करा. विजय आपण पाहिलं की गावदेवी पोमण टीम ज्यासाठी ओळखली जाते आहे, परंतु आज आउटफील्डमध्ये भरपूर काही चुका होताना पाहायला मिळाल्या. विशाल या खेळाडूची कमतरता जरूर जाणवते या टीमला. निश्चितच विशाल बडांगे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर आल्या आल्या विकेशने देखील जबरदस्त फटका खेचलाय ऑन साईडला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता येईल चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तर 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष आहे ते म्हणजे 64 धावांचं. सुरुवात तर निश्चित आपण पाहिले चांगले जरूर पाहायला मिळते, परंतु जे महत्त्वाचे बॅटर होते त्यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय, त्यांच्यावरनं पूर्ण जबाबदारी होती. आता मात्र ती जबाबदारी पूर्ण करावी लागेल नयन अँड विकेश या 2 बॅटरला.
वेलकम किरण, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात. दुसरं षटक टाकण्यासाठी यावेळेस आपण पाहतोय उमेश परेडला आणि त्याचं देखील स्वागत केले नयननं. षटकारानं चेंडूला पाठवले डीप मिडविकेटच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांनी करता येतो षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त फटका नयनच्या बॅटमधनं. यावेळेस आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा धमाका. काय जबरदस्त बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नयन. डीजे धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पेश केलेत. कदाचित तिसरा येईल का, परंतु नाही. मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली. फक्त सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला आहे ते म्हणजेच 27 आकड्यावरती. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. कारण दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघ यंदाच्या हंगामामध्ये एक ट्रॉफी घेऊन बसलेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु चेंडू आणि बॅट ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होताना दिसलं नाहीये. डॉट डिलिव्हरी. यावेळेस हलक्या हाताने समोरच्या दिशेनं ऑफ ड्राईव्हचा हा फटका. मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचला आहे ते 28 आकड्यावरती. मात्र शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. 28 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल. फुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ फिनिश झाला आहे. फलकावर आपण पाहिल्या तर 34 धावा इथून लागलेल्या आहेत आणि उमेशचं षटक आपल्याला पाहायला मिळालं महागडं. आता येणारे चेंडू आपण पाहिले ना तर असतील जवळजवळ 12 आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज असेल. म्हणजे गेम ऑन केला या जोडीनं. नयनने 5 मध्ये 20, विकेशने 3 मध्ये 5 आणि मोमेंटमला थोडंसं चेंज केलं आहे. आता आय ग्रुप भाटपाडा टीम मॅचमध्ये पलटवार काढेल की मग गावदेवी पोमन टीम इथून मॅच मात्र पूर्णपणे या तिसऱ्या षटकामध्ये पलटेल. 12 चेंडू 30 धावा हव्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. तर आणखी एक येणाऱ्या सर्व टीमला सूचना असेल, पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन येण्यासाठी सज्ज राहायचं आहे. तुमच्या टीमनं ते पाणी पोचवायचं आहे. और मुकाबला अब उस मुकाम पे आ गया है विजय की, ऐसा लग रहा है तो क्योंकि बड़ा टारगेट चेस करना है तो दूसरे ओवर में रन आना चाहिए था और वो रन बटोरे, क्योंकि 20 रन उस ओवर में बटोरे, उसी की बदौलत अब आने वाली
12 गेंदों में 30। अब ऐसा लग रहा है कि अगर एक ओवर में 20 बन सकते हैं तो 2 ओवर में क्यों नहीं 30 बनेंगे। लेकिन अब गेंदबाजी अच्छी करनी होगी। अगर यहाँ पे गेंदबाजी अच्छी नहीं की तो फिर ज़्यादा रन बनाने का कुछ फ़ायदा नहीं मिलेगा और ये मुकाबला हाथ से फिसल सकता है। देखो अब विकास आए गेंदबाजी के लिए, 46 विकेट है, उनका बेस्ट अच्छा है। 3 रन देखकर 3 विकेट भी उन्होंने चकटा है, लेकिन अब उस स्पेल की ज़रूरत है अपनी टीम के लिए। विकास येतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि जोपर्यंत एक पॉझिटिव्ह बाजू जर आपण पाहिली गावदेवी स्पोर्ट वुमनच्या बाजूने, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नयन आहे तोपर्यंत त्यांच्या टीमसाठी एक पॉझिटिव्ह बाजू आहे। विकेश को भी आप अनदेखा नहीं कर सकते, कमाल के खिलाड़ी है, छोटे पैकेट बड़ा धमाका करते हैं। ये देखो बड़ा धमाका करने का प्रयास, लेकिन क्या बेहतरीन एफर्ट्स और क्या बेहतरीन कैच लपक लिया है। और जो पार्टनरशिप यहाँ पे बिल्ड हुई थी उस पार्टनरशिप को तोड़ने का काम किया है, यानी कि यहाँ पे एक गेम चेंजिंग मूवमेंट हो सकता है विजय, और बड़ा वाला झटका गावदेवी वुमन टीम को लगता हुआ। DJ Alves in the mix. थैंक यू डीजे। ओ वेलकम बर्थडे बॉय सुनील जी पागी, मनपूर्वक स्वागत असेल। रघुनाथजी जोगारी, कृष्णाजी लोखंडे, नक्कीच आपलं स्वागत असेल। आणि आमचे सुनील दादा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आम्हाला। नक्कीच अशी माहिती मिळाली होती आणि नक्कीच ती सकाळच्या 17 मध्ये आमच्यापर्यंत माहिती मिळाली होती आणि नक्कीच वाढदिवससुद्धा आपण इथे साजरा करणार आहोत। चला वया मॅचच्या दिशेने विजय। तो वेलकम बॅक, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सर्वांचं या ठिकाणी। नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ जोगारी साहेबांचं शुभ आगमन झालं। त्याच्यानंतर प्रमुख सल्लागार सुनीलजी पागी त्यांचा आज वाढदिवस आहे। त्याच्यानंतर सदस्य कृष्णाजी लोखंडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। स्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं। मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर ब्रेक थ्रो लावण्याचं काम जयेश या ठिकाणी केलंय। गोलंदाज विकास परेडनं बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत। धन्यवाद डीजे महेंद्र। इथे काय घडलं पहा ना की एक सुंदर अशी पार्टनरशिप बिल्डअप झाली, परंतु एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विकेटचा, तिथे विकेट गमावली। मोमेंटम मात्र आपण पाहिला थोडासा चेंज झाला आणि त्यानंतर आता ही विकेट की चेतन गोवारी सुद्धा आले होते एक मॅक्झिमाइज करण्याच्या प्रयत्नामध्ये। थोडा शरीरापासून लांबचा चेंडू होता आणि त्याला एक ऑन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला। फटका मात्र तो कन्वर्ट झाला, परंतु बॅटचा फेस लवकर बंद केल्याने मात्र आपण पाहिलं की कॅच निर्माण झाला, तो कलेक्ट केला आणि तिथून अशी आता संधी दिसते की मॅच थोडीशी पलटली आहे। फक्त थोडंसं आपण बघितलं की मोमेंटम शिफ्ट झाला आहे, परंतु मॅच इथून समाप्त नाही झाली आहे। जरी 2 विकेट गेले परंतु 10 चेंडू असतील आणि 30 धावा, हे डिफरन्स आहे ना। मी तर म्हणेन की फक्त 2 चेंडूचं 2 चांगले फटके तर नक्कीच मॅचमध्ये पलटवार। षटकातील पुढचा बॉल, विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केलाय। क्षेत्ररक्षक होता कव्हरला, परंतु त्याने सोडला या ठिकाणी हा झेल। कदाचित हा झेल पकडला असता तर विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळाली असती। डेफिनेटली आपण पाहिलं तर विकेटची हॅट्रिक्स मिळाली असते, गोलंदाज खुश झाला असता, फायदा झाला असता, परंतु आता मोठं नुकसान होऊ शकते। कारण की एक नुकसान झालं की कॅच सुटले, एक धाव मिळाले आणि सगळ्यात मोठी गोष्ट की डेंजर मॅन 5 चेंडूमध्ये 20 धाव संख्येवर खेळणारा खेळाडू स्ट्राईक एंडकडे, त्याला स्ट्राईक मिळाली, येणारी 9 चेंडू निघून 30 धावांची गरज। मॅच मात्र पलटू शकते हा खेळाडू आणि त्याला स्ट्राईकवर आणणं धोक्याची घंटा म्हणू शकतोय। यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर वळताना नक्कीच पाहायला मिळाला। तेच कारण या ठिकाणी पंचाने दर्शवलंय हा चेंडू असणार आहे वाईट। निश्चितच अतिशय चांगला उल्लेख जयेश तू या ठिकाणी केलाय, कारण नयन चांगला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु त्याला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंड वरती या षटकामध्ये ठेवलं होतं। यावेळेस त्याला स्ट्राईक मिळाले।
यावेळेस स्ट्राईक तर जरूर मिळाले आणि फटका देखील लाजवाब येतोय. चेंडू जाईल लॉंग ऑन वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांनी करता येतो हा षटकार. लाजवाब फटका आपण पाहिला. तर मी तेच म्हणत होतो की किती नुकसान होऊ शकतं आणि ते मोठं नुकसान आता होताना पाहायला मिळालंय. येणारे आता चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी असेल 22 धाव्यांची गरज. खूप महत्त्वाचे असतील हे 2 चेंडू. अगदी आपण पाहिलं तर यष्टांच्या मधोमध चेंडूची हाताळणी केली होती. धाव मात्र दूरमधून क्षेत्ररक्षण येतात. धाव मात्र एक मात्र मिळवली जाईल. इथून आता मॅचमध्ये आपण पाहिलं तर ट्विस्ट असणार आहे, कारण की येणारे 7 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू या षटकातील खूप महत्त्वाचा आहे, कारण की याच सिच्युएशनमध्ये आपण पहिला एक बॅटपाडा टीमसुद्धा होती आहे, परंतु त्यानंतर जो खेळ केला चांगला केला. परंतु इथून आता गावदेवी पोमन टीम कसा खेळ करतोय पाहूया, कारण की येणारे 7 आणि 21 धावा. स्ट्रायकेनकडे आपण पाहिला तर हितेश अतिशय चांगला खेळाडू आहे. हितेश सुद्धा झेल निर्माण झाला होता. उमेश मात्र आपण पाहतोय जीवाची आकांतिका करत झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ते झेलपर्यंत पोहोचले नाहीये. धाव घेतली नाही. नयनने दिला सरळ नकार, कारण की त्यांना माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये मला द्यायचा आहे होकार. हो, या धावा चेस होतील का हा मोठा प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये. या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल ना तर कुठेही जाऊ नका. पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आई गावदेवीच्या चषक. घेऊ एक छोटासा म्युझिकल ब्रेक. डिझेल असेल देऊया गाण्याच्या लगेच मैदानामध्ये परतूया. थँक्यू डीजे. इथून आपण पाहिलं तर फलकावर झालेल्या आहेत 43 धावा, म्हणजेच इथून येणारे 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथून जवळजवळ धावा जास्त दिसत आहेत, परंतु 2 चेंडू महत्त्वपूर्ण. पहिले 2 चेंडू खूप महत्त्वाचे असतील या मॅचमध्ये, दशा आणि दिशा दर्शवणारे या मॅचची. इथे आपण पाहिलं तर अमितच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली आहे. त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. विकेट टेकर आहेत, चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करू शकतात. परंतु या वेळेला नयन एक सेट बॅटर आहे. 7 चेंडू 27 मध्ये खेळतोय. हवे आहेत 21 6 मध्ये. पहिलाच बॉल आपण पाहिला कॅच पकडली आहे, परंतु नो बॉलचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचवलाय. प्रमुख कारण सुद्धा आपण पाहिलं या नो बॉलचं मात्र. की कदाचित आपण पाहिली आहे की सहमती घेतली नव्हती पंचांकडून गोलंदाजाने, आणि तेच कारण होतं की ते नो बॉल. तर आता मात्र आपण पाहिलं फ्रीडचा चेंडू असेल. मौका भी अब दस्तूर भी है, लोहागला में मार दो क्योंकि 6 गेंदों में 18 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आडव्या बॅटच्या साहाय्याने मात्र आपण पाहिले हा चेंडूला खेळला गेलाय. मिसफील्ड झालंय. धाव मात्र 1 मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली आहे. आता काय घडेल पाहावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडकडे मात्र फलंदाज कमी पडतो हितेश. मात्र एका बाजूने आपण पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे. प्रत्येक एक धाव, प्रत्येक एक क्षण, प्रत्येक एक मोमेंटम मात्र आपण पाहिलं तर हृदयाचे ठोके वाढवणारा होताना पाहायला मिळतोय. कारण की येणारे चेंडू असतील 5, धाब्यांची गरज असणार आहे 17 आहे तर खतरा आहे. परंतु तो खतरा कोणत्या संघावर येताना पाहायला मिळेल. नयन या खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की एका बाजूने विकेटची पडझड होत असताना दुसऱ्या बाजूने आपली विकेट मात्र थांबवून ठेवली आहे. धावा केल्यात त्याने 9 चेंडूमध्ये 30 धावा. एक योद्ध्यासारखा लढतो आणि योद्धा कधी हार मानत नसतो. आणि योद्धा नेहमी काय म्हणत असतो माहिती आहे का, संकटे किती येऊ दे मी इथे ठाम आहे. हार जीत तर नंतरची गोष्ट राहिली आहे. त्या संकटांशी लढणं हेच माझं पहिलं काम आहे. 5 चेंडू 17 धावा. हा फटका हवेत आहे. मौका मिळालाय आणि गमावलाय. कॅच ड्रॉप झालाय आणि नयनला जीवनदान मिळालंय.
गेम इज ऑन आहे, गेम ऑन आहे. कॅचने मात्र आपण पाहिली आहे कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आहे, कारण की कॅच पकडला असता चांगला फलंदाज बाद झाला असता, परंतु संधी गमावली आहे. आणि इथून आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 4 आणि या 4 चेंडूमध्ये धाव्यांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 15. 4 चेंडू 15 धावा. काय म्हणशील विजय? कारण आज आपण पाहिला तर विजय परेड हा गोलंदाज पाहायला मिळत नाही आणि त्याची कमतरता या ठिकाणी जाणवते. फुलटॉस बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला या ठिकाणी. नयन चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता येतो है षटकार. गेम को पूरी तरह से पलट लिया है, क्योंकि अब आने वाली 3 गेंदें 3 गेंदों में जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. बॉल दे. 3 चेंडू आणि 9 धावा. तसं म्हणतायत ना, आकाशात उडते पक्ष्यांच्या थवा, आणि या मैदानावर या मॅचवर सध्या आहे नयनची हवा. कारण की मॅच मात्र एका बाजूने 11 चेंडू 38 धावा, 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. जिथे कॅच मात्र ड्रॉप झाला, जसे आपण पहिल्या इनिंगमध्ये अनेक कॅचेस उडले, परंतु जितक्या कॅचेस त्या टोचणार नाही आहेत, परंतु ही कॅच भरपूर टोचल जर इथून मॅच आय ग्रुप टीमने इथून गमावला तर. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही या ठाम उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय मिस्टर नयन. 3 चेंडू 9 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतो. हवेमध्ये झेल जरूर निर्माण झालाय. ओ हो 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 हो, एक कॅच छोड़ा है या मैच छोड़ा है, क्या कहेंगे जयेश? ये कैच नहीं है, ये मैच है, और ये मैच अब मैं तो कहूँगा की ले जाएगा नयन. कदाचित आपण पाहिलंय नशिबाची साथ नेहमी बहादूर व्हायला मिळतीये. ज्याप्रमाणे इथून कॅच सुटले, 2 चेंडू असतील आणि 7 धावा आहेत. डेफिनेटली एक चांगला फटका. 2 चेंडू 7 धावा. हो हो हो, इथे 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 काय घडलंय, मात्र एक धाव जरूर मिळेल. आता पाहिले आपण तर हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे मित्रांनो, कारण की क्रिकेटच्या पटलावर कधीच कोणता खेळाडू छोटा नसतो. म्हणतात ना की दिवा मातीचा असो की सोन्याचा, अंधारामध्ये किती प्रकाश देतो या गोष्टीला महत्त्व असतं. आणि तेच हा खेळाडू आहे, नाव आहे जिग्नेश. त्याच्या हातामध्ये बॅट आहे, परंतु त्याच्याकडे एक अशी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आले, एक संधी आले की तो आज दाखवून देऊ शकतो की मी गावदेवी वुमन टीमचा का महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, का हिस्सा बनला आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. एकच निर्धार आहे, ठोकावा लागेल षटकार. ओ, या वेळेला प्रयत्न तर केले होते, परंतु नशिबाची साथ मिळाली नाहीये. परंतु जिद्दीने नयनच्या पारीला नक्कीच सलाम असेल. एक अप्रतिम पारी पाहायला मिळाली. 13 चेंडू 41 नॉट आऊट. परंतु जिग्नेशने प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नाचं फळ मात्र मिळालं नाही. परंतु मित्रांनो प्रयत्न चांगला केला आणि या मॅचला मात्र अगदी क्लोज काउंटरमध्ये आपण पाहिलं तर 5 धावेने मात्र विजय संपादन केला आहे आय ग्रुप भाटपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन अँड टफ लक. कारण की ज्याप्रमाणे मी तर म्हणेन गावदेवी वुमन टीम आउटफील्डमध्ये भरपूर काही मिसफील्ड झाल्या, तिथे भरपूर धावा खर्च झाला आणि त्याचाच प्रत्यय आपण पाहिला. तर एक चांगला क्लोज काउंटर पाहायला मिळाला आपल्याला आणि एक गुड फाईटमध्ये आपण पाहिला. तर विजय संपादन करत असताना आय ग्रुप भाटपाडा टीम कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सेकंड करायचं दोन टीम्सने. आता गोलीस कुठं होतीस? रखमाईचे पडाला नगद वधू घडाला, रखमाईचे पडाला नगद वधू